स्ट्रीट फूड खाण्याची जर तुम्हालाही खूप जास्त आवड असेल तर ही रगडा दहीपुरी नक्कीच तुम्ही ट्राय केली पाहिजे. रगडा दहीपुरी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे रगडा, गोड चटणी, हिरवी चटणी, चिंच अजिबात न भिजवता इन्स्टंट आपण चिंचेची गोड चटणी बनवणार आहोत. त्यासोबतच हिरवी चटणी आणि सिंपल असा रगडा, जसं गाडीवर मिळतो, पाणीपुरीच्या स्टॉलवर मिळतो, सेम तशाच्या तशा ह्या तिन्ही रेसिपीज असणार आहे. आणि नक्कीच ही रगडा दहीपुरी खाल्लीत तर स्टॉलवरची पाणीपुरी, रगडापुरी सुद्धा विसरून जाल. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. पाणीपुरीच्या स्टॉलवर मिळतो तसाच रगडा बनवूया. त्यासाठी मी इथे 1 कप भरून वाटाणे जे आहेत, जे पांढरे वाटाणे असतात ते रात्रभर भिजवून घेतलेले आहेत. तास म्हटलं तर 7-8 तासासाठी हे भिजवून घ्यायचे. ते आता आपण इथे कुकरमध्ये घालूया आणि 2 बटाटे जे ते मी सोलून घेतलेत स्वच्छ धुवून ते सुद्धा यात घालूया. त्यासोबतच 2 हिरव्या मिरच्या, जर तुम्हाला रगडा तिखट हवा असेल तर घाला, नाहीतर स्किप केलं तरीही चालेल. आता वाटाणे जे आहेत त्यांच्यात थोडंसं वरपर्यंत पाणी आलं पाहिजे एवढं पाणी कुकरमध्ये घालायचं. त्यातच चवीनुसार मीठ घालूया आणि थोडं रंगासाठी हळदी पावडर घालूया 1/2 चमचाभर आणि 1/2 चमचा गरम मसाला. आता हे सगळे मसाले घातल्यानंतर एकदा थोडं मिक्स करून घ्यायचं आहे. रगडा बनवायला खूप सोपा असतो, जास्त झंझट नसते. फक्त कुकरमध्ये घालायचं आणि 7-8 शिट्या काढून घ्यायच्या. आता गॅसवर मी हे कुकर ठेवलेलं आहे. झाकण लावूया आणि मध्यम ते बारीक गॅसवर 7 ते 8 शिट्या काढून घेऊया, म्हणजे वाटाणे जे आहेत ते चांगले शिजतील. शिट्या झाल्यानंतर मी गॅस बंद केलं आणि कुकर पूर्ण थंड करून घेतलं. आता तुम्ही पाहू शकता बटाटा पूर्णपणे शिजलेला आहे आणि मटारसुद्धा शिजलेले आहेत. तर आता बटाटा थोडंसं असं मॅश करून घ्यायचा, अख्खा ठेवायचं नाही आपल्याला, आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं. हाताने हा मटार पूर्ण मॅश झालं पाहिजे, अशा पद्धतीने असं शिजवून घ्यायचं आहे. आता जर तुम्हाला हा रगडा असंच थोडासा ओलसर हवा असेल तर असंच ठेवा, पण मला घट्ट हवं आहे म्हणून मी थोडंसं आता याला उकळवून घेते. उकळवून रगडा असा एवढा घट्ट झालाय तर आता मी गॅस बंद करणार आहे, कारण हे थंड झाल्यानंतर अजून घट्ट होणार. पाणीपुरीच्या स्टॉलवर मिळतो तसा हा रगडा सिंपल तयार झालेला आहे. आता पुढची रेसिपी पाहूया. हिरवी चटणी ही बनवायला अगदी सोपी आहे, झटपट तयार होते, जास्त झंझट नाहीये. चटणीसाठी मी इथे स्वच्छ धुतलेली मुठभर कोथिंबीर घेतली, तिखटानुसार 4 हिरव्या मिरच्या घेतल्यात, एक छोटासा आल्याचा तुकडा आणि लसणाच्या पाकळ्या बारीक असल्यामुळे त्या मी 6 ते 7 घेतलेल्या आहेत. मोठ्या असतील तर 3-4 पाकळ्या घ्या. तुम्हाला जर पुदिन्याची चव आवडत असेल किंवा पुदिना तुमच्याकडे असेल तर तुम्ही या चटणीमध्ये 10-12 पुदिन्याची पानं घाला. सगळे पदार्थ मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले. त्यातच मी थोडं काळं मीठ घातलं आणि थोडं व्हाईट मीठ घातलं. तुमच्या चवीनुसार घाला. आणि एक अख्ख्या लिंबाचा रस पिळून घालणार आहे, म्हणजे अद्रक आणि सगळ्याचा जो फ्लेवर आहे, स्ट्रॉंग फ्लेवर आहे, तो सगळा बॅलन्स होईल. त्यासाठी मी इथे एक अख्खा लिंबाचा रस घातलाय. चटणी वाटण्यापुरतं किंवा मग जेवढी चटणी तुम्हाला पातळ हवी आहे त्यानुसार यात पाणी घालायचं आणि एकदम बारीक वाटून घ्यायची. हे पहा, अशा पद्धतीने छान ही मी बारीक वाटून घेतलेली आहे आणि कन्सिस्टन्सीसुद्धा पाहू शकता, जास्त पातळसुद्धा नाही आहे किंवा जास्त घट्टही नाही आहे. आता इथे आपली हिरवी चटणीसुद्धा तयार झालेली आहे. रगडा दहीपुरी बनवतोय त्यासाठी आपल्याला दहीसुद्धा लागणार आहे. तर इथे मी एका बाउलमध्ये 3 असे पळी दही घेते आणि गोड किती हवे त्यानुसार तुम्ही इथे साखर घाला. तर मी इथे 3 चमचे साखर घातलेली आहे आणि 3 पळी दही घेतलेलं आहे. तर हे मस्त मिक्स करून घ्यायचं, साखर पूर्णपणे विरघळवून घ्यायची. दही चांगली फेटून घ्यायची, त्यात ज्या गुठळ्या आहेत दहीच्या त्या पूर्ण मोडून निघाल्या पाहिजेत, अशी दही फेटायची. आता ही दही बाजूला ठेवूया आणि चिंच न भिजवता इन्स्टंट अशी चिंचेची गोड चटणी बनवूया. बऱ्याचदा चटणी बनवताना चिंच जी आहे ती भिजवावी लागते, मग त्यानंतर भिजल्यानंतर ती चटणी आपण बनवतो, पण ही झटपट तयार होते. इथे मी 3 चमचे ही चिंच घेतलेली आहे, बी काढलेले आहे. जर तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायची असेल तर तुम्ही इथे प्रमाण डबल घ्या, म्हणजे 6 चमचे चिंच घ्या. आणि ही चिंच आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे, कारण बऱ्याचदा याच्यावर खूप धूळ बसलेली असते, बाहेर कुठेही कशी टाकलेली असते, त्यामुळे ही चिंच आधी धुवून घ्यायची. 2 वेळा मी ही भरपूर पाण्यामध्ये धुवून घेतली. आता ही चटणी बनवण्यासाठी एका कढईमध्ये ही धुतलेली चिंच घालायची. पोहे खाण्याचा चमचा असतो त्या चमच्याने मी ही 3 चमचे चिंच घेतलेली, तर त्याच चमच्याने 4 चमचे मी बारीक चिरलेलं गूळ घेतलेलं आहे, ते आपण हे कढईमध्ये घालूया. आणि त्यासोबतच 1.5 वाटी पाणी घालूया. तुमच्या घरात जी मीडियम आकाराची वाटी असते त्या वाटीने घातलं तरीही चालेल.
आता ही कढई आपण गॅसवर ठेवूया आणि एकदम बारीक गॅसवर आपल्याला ही मंद आचेवर शिजू द्यायची. सुरुवातीला मोठी गॅस ठेवायची, याला उकळी येऊ द्यायची. उकळी आली की बारीक गॅस करायची आणि सतत असं ढवळत ही चिंच मस्त मऊ होऊ द्यायची. आपोआपच याचा पल्प जो आहे तो छान मऊ होतो आणि मग आपली चिंचेची चटणी झटपट तयार होते. चिंच कमी असल्यामुळे साधारण आपल्याला ही तयार व्हायला 7 ते 8 मिनिट जातात आणि मस्त काही वेळानंतर पाहू शकता पाणी छान आटलेलं आहे आणि घट्ट घट्ट हे दिसत असेल तुम्हाला, पल्पसुद्धा वेगळं झालेलं आहे. चिंचसुद्धा छान मऊ झाली आहे. पूर्णपणे आता ही शिजून तयार आहे, घट्ट झालेली आहे. आता गॅस बंद करायची आणि गरम गरम असतानाच हे मिश्रण एका चाळणीमध्ये ओतायचं आणि चाळून घ्यायचं, म्हणजे असं गाळून घ्यायचं. म्हणजे काय होईल, चिंचेची जी साल आहे ती वेगळी होईल आणि पल्प जो आहे तो वेगळा होईल. तर हे पहा, अशा पद्धतीने सगळा जो पल्प आहे तो असा वेगळा करून घ्यायचा. आता ही शेवटला जी साल उरलेली आहे ना ती फेकून न देता अशीच खाऊन घ्या, छान लागते. जी लहानपणी शाळेबाहेर इमली मिळायची ना तशीच त्याची चव लागते. आता या पल्पमध्ये घालूया पाव चमचा काळं मीठ आणि 2-3 चिमूट आपलं व्हाईट मीठ घालायचं, पाव चमचा लाल मिरची पावडर आणि पाव चमच्यापेक्षा कमी जिरे पावडर. चटणी कमी आहे म्हणून मसालेसुद्धा मी इथे कमी घातलेले आहेत आणि छान हे मिक्स करून घ्यायचं. ही चटणी इतकी जबरदस्त लागते ना, आंबट तिखट चटपटीत अशी तयार होते आणि इन्स्टंट तयार होते. इथे तुम्हाला चिंच भिजवायचीही गरज लागत नाही किंवा मग वाटायचीही गरज लागत नाही. झटपट तयार होणारी ही गोड चटणी आहे. कोणताही चाट असेल ना तर त्यासोबत ही चटणी बनवून तुम्ही खाऊ शकता. तर मस्त आपली आंबट गोड तिखट चवीची चिंचेची चटणी तयार झालेली आहे. आपल्याला दही रगडा पुरी चाट बनवण्यासाठी जेवढेही पदार्थ लागत होते तेवढे सगळे तयार झालेले आहेत. रगडा झालाय, गोड दही, तिखट चटणी म्हणजे हिरवी चटणी आणि चिंचेची गोड चटणी, हे सगळे पदार्थ तयार झालेले आहेत. त्यासोबत लागणार आहे बारीक चिरलेला टोमॅटो, कांदा, बारीक शेव, काळं मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. तर आता हे सगळे पदार्थ आपण तयार करून घेतलेले आहेत, रेडी करून घेतलेत. आता दही पुरी बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी मी अशी पाणीपुरीची पुरी घेतलेली आहे, त्या अशा फोडून अर्धवट प्लेटमध्ये लावून घ्यायच्या. जर तुम्ही घरातल्या घरात किट्टी पार्टीसुद्धा करत असाल ना तर ही डिश एकदम बेस्ट आहे, बनवू शकता तुम्ही. किंवा मग कोणतीही अशी घरातल्या घरात पार्टी असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही अशी ही दही रगडा पुरी बनवू शकता. आता सगळ्या पुऱ्यांमध्ये मी थोडा थोडा रगडा भरून घेतला, त्यानंतर थोडं थोडं कांदा घालायचा, टोमॅटो घालायचा. जर तुम्ही सारखं सारखं स्टॉलवर जात असाल पाणीपुरी शेवपुरी खायला तर ते बंद करा आणि असं घरच्या घरी बनवा. पोट भरून आपण पाहिजे तेवढं खाऊ शकतो, म्हणजे मनही भरणार नाही, इतकी भारी होते ही डिश. तर आता आपण इथे गोड चटणीसुद्धा सगळ्या पुऱ्यांमध्ये भरून घेऊया थोडी थोडी आणि त्यानंतर तिखट चटणीसुद्धा थोडी थोडी भरून घ्यायची. म्हणजे तुम्हाला किती तिखट गोड हवे त्यानुसार इथे चटणी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. दही रगडा पुरी बनवतो इथं भरभरून दही पण आलीच पाहिजे, मग सगळ्या पुऱ्यांमध्ये दहीसुद्धा भरून घेऊया. यात आपण कांदा आणि टोमॅटोसुद्धा घातलं आहे, पण त्याच्यापुरतं मीठ घातलेलं नाही आहे. तर त्या कांदा टोमॅटोसाठी आपल्याला थोडं थोडं काळं मीठ वरून घालायचं आहे. खूप जास्तीचं घालायचं नाही, एकदम थोडं थोडं घालायचं. आणि वरून पुन्हा मी थोडी थोडी हिरवी चटणी आणि गोड चटणी घातली आहे. आज आपण 3 रेसिपीज पाहिल्या. इन्स्टंट अशी चिंचेची गोड चटणी, त्यासोबतच रगडा आणि हिरवी चटणी. तर हे तिन्ही पदार्थ तुम्ही फ्रीजमध्ये बनवून सुद्धा 3 दिवसापर्यंत ठेवू शकता. चिंचेची चटणी आठवडाभर सुद्धा राहील, पण बाकी हिरवी चटणी आणि रगडा हे 2-3 दिवसच ठेवायचं फ्रीजमध्ये आणि हवं तेव्हा तुम्ही अशा पद्धतीने रगडा दहीपुरी बनवून घेऊ शकता. तर शेवटला मी बारीक शेव घातली आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. अशा पद्धतीने स्टॉलवर मिळते त्यापेक्षाही भारी अशी आपली रगडा दहीपुरी तयार झालेली आहे. तर नक्कीच ही रेसिपी घरी ट्राय करा आणि कॉमेंट करून नक्की कळवा. आणि माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला हाईप नक्की करा. तर चला भेटूया पुढच्या नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.